जावयाच्या कौतुकाचा सोहळा आणि 3 वर्षातून एकदा येणारा अधिक महिना यंदा 2026 मध्ये 17 मे पासून सुरू होणार आहे. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो. ज्या वेळेला वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात, त्यावेळेला एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला अधिक मास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक महिन्याला आपले स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. अधिक महिन्यामध्ये मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे त्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. इतर वेळेला केलेल्या सत्कर्मांपेक्षा अधिक महिन्यामध्ये केलेले सत्कर्म हे 100 पटीने जास्त फलदायी असते. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, उपासना, पारायणे, अनुष्ठाने, दानधर्म या गोष्टींना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये आपल्या मुलीला आणि जावयाला धोंडी जेवणासाठी बोलावले जाते आणि त्यांचा मानपान केला जातो. प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या जावयाचा अधिक महिन्यामध्ये मानपान करत असतो. अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण दिले जाते. यामध्ये सोन्याची वस्तू, चांदीची वस्तू सुद्धा दिली जाते. परंतु प्रत्येकाला सोने किंवा चांदी देणे शक्य नाही. अशा वेळेला सोन्या चांदीपेक्षा सुद्धा काही अमूल्य वस्तू आपण मुलीला आणि जावयाला भेट म्हणून देऊ शकतो, ज्यामुळे आपल्या जावयावरती श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद कायम राहील आणि त्यांची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होईल. आपल्या मुलीच्या घराची भरभराट होईल. कोणत्या वस्तू आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या जावयाला भेट म्हणून देऊ शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. जर नवीनच लग्न झालेले असेल आणि अधिक महिना आलेला असेल तर मुलीच्या आईला म्हणजेच जावयाच्या सासूबाईंना आपल्या जावयाचे किती कौतुक करू आणि किती नाही तर असे वाटत असते. प्रत्येक सासू जी आहे तर ती आपल्या जावयाचे या अधिक महिन्यामध्ये कोड कौतुक करत असते. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाला एवढे महत्त्व का आहे तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या मुलीला लक्ष्मी स्वरूप आणि जावयाला विष्णू स्वरूप मानून त्यांचा मानपान केला जातो. त्यांना धोंडे जेवणासाठी आपल्या घरी बोलावले जाते. धोंडे जेवणासाठी जेव्हा जावई आपल्या घरी येतो तर त्यावेळेला साक्षात श्री विष्णू आपल्या घरी येतात अशी मान्यता आहे. आणि जो काही आपण धोंड्याचा नैवेद्य केलेला आहे तर तो विष्णूंनी स्वीकारला असे सुद्धा म्हटले जाते. म्हणून आपल्या जावयाला विष्णू स्वरूप मानून मानपान जो आहे तर तो केला जातो. लेक जावई घरी आल्यावर त्यांचे औक्षण करून त्यांना आपल्याला घरात घ्यायचं आहे, आसनावरती बसवायचं आहे, लेक जावयाचे पाय धुवायचे आहेत. आपल्या मुलीला लक्ष्मी आणि जावयाला विष्णू समजून आपल्याला त्या पायांवरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचं औक्षण करायचं आहे आणि धोंडे जेवण जे आहे तर ते त्यांना जेवायला घालायचं आहे. आणि यानंतर आपल्याला त्यांचा मानपान करायचा आहे. आपली जी मुलगी आहे तर तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना आपल्याला वाण द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आई जी आहे तर ती मुलीला जोडवीसुद्धा करत असते. जेव्हा धोंडे जेवणासाठी आपली मुलगी येते तर त्यावेळेलाच ही जोडवी जी आहेत तर तीसुद्धा दिली जातात. आता वाण देत असताना जावयाला काही भागामध्ये अगदी सोन्याची वस्तूसुद्धा दिली जाते, चांदीची वस्तू दिली जाते. आणि अधिक महिन्यामध्ये चांदीचं निरंजन हे वाण म्हणून देण्याला विशेष महत्त्व आहे. परंतु प्रत्येकाची परिस्थिती चांदीचे निरंजन देण्याची नाही, तर अशा वेळेला सोन्या चांदीपेक्षा सुद्धा अमूल्य अशा वस्तू आपण वाण स्वरूपामध्ये देऊ शकतो. अलीकडे अधिक महिन्यामध्ये अगदी हॉलला किंवा अगदी हॉटेलला सुद्धा धोंडे जेवण दिले जाते. परंतु आपली जर परिस्थिती तेवढी नसेल, आर्थिक परिस्थिती आपली ज्याप्रमाणे आहे तर त्याप्रमाणे आपण आपल्या मुलीचा आणि जावयाचा मानपान जो आहे तर तो करू शकतो. आता बघा, जेव्हा आपण वाण देत असतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर एक ताट घ्यायचं आहे. ताट घेताना आपण चांदीचं ताट घेऊ शकतो. ज्यांना शक्य आहे तर ते चांदीचे ताट घेतील, परंतु प्रत्येकाला हे शक्य नाही. अशा वेळेला आपण तांब्याचं ताट, स्टीलचं, पितेचं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 33 या संख्येमध्ये म्हणजे 30 आणि 3 तर या संख्येमध्ये अनारसे ठेवायचे आहेत. म्हणजे 33 अनारसे किंवा त्याऐवजी आपण 33 बत्ताशे घेऊ शकतो, 33 सुपारी, 33 खारीक किंवा ह्या सर्व वस्तूसुद्धा घेऊ शकतो. 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे, त्यामुळे 33 या संख्येमध्ये या वस्तू घ्यायच्या आहेत. त्यासोबत एक निरंजन जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे. पानाचा विडा जो आहे तर तो सुद्धा त्यामध्ये ठेवायचा आहे. शक्य झालं तर 5 आंबेसुद्धा आपल्याला या ताटामध्ये ठेवायचे आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे तर हे वाण जावयाला द्यायचं आहे. यासोबतच जावयाला पोशाखसुद्धा केला जातो. मुलीला साडी दिली जाते, मुलीची सुद्धा ओटी भरली जाते, मुलीला चांदीची जोडवीसुद्धा दिली जातात. आता
जरी आपल्याला सोन्याची किंवा चांदीची वस्तू जावयाला देणे शक्य नसेल तरी अशा वेळेला किंवा आपण सोने चांदी जरी दिले तरीसुद्धा यासोबतसुद्धा काही अमूल्य वस्तू ज्या आहेत तर त्या आपण आपल्या जावयाला देऊ शकतो. मग त्यामध्ये काय आहे तर माता लक्ष्मीची पावले. माता लक्ष्मीची पावले जी आहेत तर ते आपण चांदीची किंवा तांब्याची जर अधिक महिन्यामध्ये आपल्या मुलीला दिली तर आपल्या मुलीच्या घराची भरभराट होते, लक्ष्मीची कृपा तिच्या घरावरती राहते. त्यामुळे आपण लक्ष्मीची पावले देऊ शकतो. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची मूर्ती देऊ शकतो. जर लग्नामध्ये काही कारणाने अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिलेली नसेल तर या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या मुलीला आणि जावयाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती देऊ शकतो, ज्यामुळे तिच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही. ज्या घरावरती अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे ही मूर्ती देत असताना चांदीची मूर्तीसुद्धा देऊ शकतो किंवा पितळेची जी मूर्ती आहे तर ती देऊ शकतो. तसेच देवघरामध्ये आपण छोटा कलश ठेवत असतो तर असा कलशसुद्धा आपण आपल्या लेक जावयाला देऊ शकतो. कामधेनूची मूर्ती ज्या घरामध्ये आहे तर त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही. त्यामुळे कामधेनूची मूर्ती म्हणजे गाय वासराची जी मूर्ती आहे तर अशी मूर्तीसुद्धा आपण अधिक महिन्यामध्ये जावयाला देऊ शकतो. तसेच मेटलचे, पितळेचे, तांब्याचे किंवा चांदीचे स्वस्तिक चिन्ह तर हे सुद्धा आपण जावयाला देऊ शकतो. आणि स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभचिन्ह मानले जाते. ज्या घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह असते त्या घरामध्ये नकारात्मकता राहत नाही. त्या घरातील वातावरण हे सदैव सकारात्मक राहते आणि ज्या ठिकाणी सकारात्मकता आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यामुळे स्वस्तिक चिन्हसुद्धा आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. काहीच देणे शक्य झाले नाही तर आपण एका ताटामध्ये 33 अनारसे किंवा मग त्याऐवजी 33 बत्ताशे, 33 म्हैसूर पाक ठेवायचे आहेत. त्यासोबत 33 खारीक, 33 सुपारी आणि एक स्टीलचे निरंजन जे आहे तर ते ठेवून एवढे वाण जरी आपण जावयाला दिले तरीसुद्धा चालते. त्यामुळे आपण अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देताना सोन्याचे किंवा चांदीचेच वाण द्यावे अशी अजिबात नाही, तर सोन्या चांदीपेक्षा सुद्धा ज्या अमूल्य वस्तू आहेत तर त्या आपण वाण स्वरूपामध्ये देऊ शकतो. हे वाण आपण कमीत कमी 5 वर्ष देत असतो. म्हणजे 5 वेळेला जेव्हा अधिक महिना येईल तर त्यावेळेला हे वाण द्यायचं आहे किंवा याच्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस आपल्याला जोपर्यंत शक्य आहे तर तोपर्यंत आपण अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान करू शकतो.